नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 90. काय ग, कुठे गेली होतीस? आशू केव्हाचा उठला आहे. भूक लागली असेल त्याला. बघ. अवंतिका खाली येणाऱ्या शुभ्राला म्हणाली. हो मॉम, बघते, शुभ्राने म्हटलं. शुभ्रा तिच्याच विचारात आशूला घेऊन जात होती. समोरून अंजू येत होती तरी तिचं लक्ष नव्हतं. अगं, बघून लागेल ना, कुठे लक्ष आहे तुझं? अंजूने शुभ्राला म्हटलं. हं, काय झालं? शुभ्रा न कळून म्हणाली. काय होणार? एवढा काय विचार करते की पुढे लक्ष नाही आहे तुझं, ते पण आशूजवळ असताना? अंजू काळजीने म्हणाली. काही नाही ग, ते अमूचा विचार करत होते, शुभ्रा म्हणाली. का? काय झालं अमूला? सकाळी तर ठीक होती, अंजूने म्हटलं. काही झालं नाही ग, पण चिडचिड करते आहे, रडते आहे. भाईंच्या परत जाण्याच्या गोष्टीनेच पॅनिक झाली ती. आता भाई आहे म्हणून ठीक आहे, पण भाई परत गेल्यावर कसं करणार, त्याचंच टेन्शन आलं आहे मला आणि त्याचाच विचार करत होते मी, शुभ्रा सांगत होती. खरंच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. तसं तर लहानच आहे ग ती. तिच्या वयाच्या मुली अजूनही शॉपिंग, हॉटेलिंग, फ्रेंडसोबत फिरणं यातच असतात. पण ती किती काय काय करत असते. या वयात पार्टनरची गरज प्रत्येकालाच असते. मुली त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत किती मस्ती करतात. तसंच अमूच्या पण इच्छा असतीलच ना. बाकी घरातील लोकांनी कितीही प्रेम दिलं तरी भाईंची जागा तर कोणी नाही घेऊ शकणार. तिला स्ट्रॉंग व्हावंच लागेल, अंजूने म्हटलं. हो ना, पण आज तिचं वागणं बघून मला हे सर्व कठीणच वाटतं आहे. शुभ्रा. माझ्या परमपूज्य सासूबाई येता इकडे, शांतच राहा, अंजू होटांवर बोट ठेवून म्हणाली. हो, शुभ्रानेही मान हलवली. काय गप्पा चालल्या आहे? कामं नाहीत का काही? उठसूट गप्पा मारत असतात ते, माधुरी त्या दोघींना म्हणाली. अहो काकी, कामाचंच डिस्कशन करत होतो, कसं करायचं, काय करायचं ते, शुभ्राने म्हटलं. हो का? असं कोणत्या कामाचं डिस्कशन करत होतात तुम्ही, असं हॉलमध्ये उभं राहून? माधुरीने खोचकपणे म्हटलं. ते लग्नाच्या खरेदीचं, म्हणजे काही राहिलं तर नाही ना, तेच बोलत होतो. काही राहिलं तर ऐन वेळेवर धावपळ होईल ना, म्हणून. असंही राहिलेत किती दिवस, 15 दिवसांवर तर लग्न आलाय आता, अंजूने म्हटलं. बरं बरं, नुसतं बोलतच नका बसू, पटापट हात पण चालवत जा. जा आता, की अजून काही डिस्कस करायचं राहिलं आहे, माधुरीने म्हटलं. नाही, चाललोच होतो आम्ही, चल ग, अंजूने म्हटलं. असं बोलून दोघीही तिथून पटकन पडून गेल्या. काही वेळाने अमू स्वतःचं आवरून खाली आली. शुभ्रा आणि अंजू डिनरची तयारी करत होत्या. ती पण काही न बोलता त्यांना मदत करायला गेली. आज ती शांतच होती. नेहमी बडबड करणारी आज काहीच बोलत नाहीये हे सर्वांच्याच लक्षात आलं होतं. अविनाशराव आणि अवंतिका सोबतच खाली आलेत. त्यांनी आल्या आल्या अमूला जवळ बोलावलं. अमू, इथे ये बेटा, अविनाशरावांनी तिला हाक मारली. हो डॅड, आलेच. काय झालं? अमू त्यांच्याजवळ येत म्हणाली. हे बघ, तुझ्या डॅडनी काय आणलाय तुझ्यासाठी, अवंतिका अमूचा हात पकडून म्हणाल्या. काय? अमूने विचारलं. अगं, हा बॉक्स बघ तर, उघड आधी, घे. अविनाशराव
अमूकडे एक बॉक्स देत म्हणाले. अमू बॉक्स घेते आणि त्याला ओपन करून बघते. मॉम, डॅड, इट्स सो ब्युटिफुल. मला खूप आवडलं. अमू त्या बॉक्समध्ये असलेलं ब्रेसलेट हातात घेत म्हणाली. आवडलं ना तुला? खास तुझ्यासाठी बनवून घेतलंय तुझ्या डॅडनी. अवंतिका अमूला म्हणाल्या. हो, खूप आवडलं. थँक्स डॅड. थँक्स मॉम. अमू आनंदाने म्हणाली. वेडी, मॉम डॅडला कोणी थँक्स म्हणतं का? अवंतिकाने म्हटलं. पण डॅड, हे खूप कॉस्टली वाटतंय. अमू ब्रेसलेट बघत म्हणाली. वाटतंय काय? आहेच ते. एवढं महाग कशाला घ्यायचं? माधुरी मध्येच बोलली. माधुरी, हे जे सर्व आहे ते तिचंच आहे आणि तिच्यासाठी कितीही घेतलं तरीही माझ्यासाठी जास्त नाही आहे. अविनाशराव माधुरीला म्हणाले. मला तसं म्हणायचं नव्हतं. मी तर सहजच म्हणाले. घरात बाकी मुलगी आणि सुना आहेत, पण त्यांना सोडून फक्त हिलाच आणलं म्हणून. माधुरी आवाजाची टोन खाली करत म्हणाली. मम्मी, अगं काही काय बोलते आहे? अमूचा आमच्यापेक्षा जास्त हक्क आहे. उगाच काही पण बोलते आहे. प्राचीने म्हटलं. प्राची, मम्मी आहे तुझी असं बोलतात का? आणि माधुरी, तू पण गप्प बस. यशवंतराव त्या दोघींना रागवत म्हणाले. माधुरीने तोंड वाकडं केलं. माधुरी, आम्ही या आधी पण भेदभाव केलेला नाही आणि आता पण करणार नाही. प्राची, शुभ्रा आणि अंजू, इथे या तिघी. अवंतिकाने म्हटलं. अगं काकी, तू काय मम्मीच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? तिला सवयच आहे प्रत्येक चांगल्या गोष्टीत वाईट शोधायची. प्राची हळूच म्हणाली. प्राची, ते सर्व सोड आणि हे घे. हे अंजू तुला आणि हे शुभ्रा तुझ्यासाठी. यांनी आधीच तुम्हा चौघींसाठी सोबतच आणलेत गिफ्ट. अवंतिका त्यांच्या हातात बॉक्स देत म्हणाली. पण मॉम, आम्हाला कशाला आणलंत? अमूसाठी आणलंत म्हणून आम्हाला पण हवंच असं काही नाही आहे. शुभ्रा म्हणाली. असू देत ग, हे सर्व तुमच्यासाठीच तर आहे ना. बघा बरं बॉक्स ओपन करून, आवडलं की नाही ते. नाही तर चेंज करता येईल. अवंतिका त्या तिघींना म्हणाली. खूप छान आहे काकी, मला तर खूप आवडलं. अंजूने म्हटलं. हो, आम्हाला पण. प्राची आणि शुभ्रा सोबतच म्हणाल्या. अरे वा, हे चांगलं आहे. काका, काकी, या सर्वांना गिफ्ट. आणि माझ्या बायकोचं कुठे आहे? कुणाल म्हणाला. हा बघा, अजून लग्न झालं नाही आणि बायकोचा हिस्सा पाडतोय. आधी, हो मग, केव्हा ना केव्हा तर ती येणारच आहे ना. मग तोपर्यंत मलाच तिचा हक्क सांभाळावा लागेल. कुणाल म्हणाला. आधी स्वतःला सांभाळायला शिका, नंतर नसलेल्या बायकोचे हक्क सांभाळा. कुणालराव. अप्पा म्हणाले. अप्पांच्या बोलण्यावर सर्वच हसायला लागलेत. काय हो आजोबा, तुम्ही तर माझ्या बाजूने राहायला हवं ना, तर तुम्हीच माझी खेचताय. कुणाल नाराज होऊन म्हणाला. बरं बाबा, तुझं लग्न झालं ना की एकच वेळेला तिला खूप सारे गिफ्ट मी स्वतः देईल. मग तर ठीक आहे. अप्पांनी म्हटलं. हो, असं चालेल मला. कुणाल लगेच म्हणाला. शहाणा. चला, भूक लागली आता. जेवायला मिळेल का आज? यशवंतरावांनी म्हटलं. हो, झालंच आहे. चला, सर्वच बसूयात. अवंतिकाने म्हटलं. अमू मोबाईल हातात घेऊन डोअरकडेच बघत होती. तिला तसं बघताना पाहून आधी तिच्याजवळ आला.
अमू, भाईला लेट होणार आहे, माहिती न? कशाला वाट पाहते त्याची? आदी तिला म्हणाला, दी, मला भूक नाही आहे, मी नंतर जेवण करेल. अमू जेवण रावणाऱ्या शुभ्राला म्हणाली, का भूक नाही आहे? आली तेव्हाचं तर काहीच खाल्लं नाही आहे, त्यात रडते किती, आणि जेवण नाही केलं तर अजून चिडचिड करशील. शुभ्रा जरा चिडून अमूला म्हणाली, नाही करणार चिडचिड आणि रडत पण नाही आहे, मी जाते रूममध्ये, मॉमला सांगून देशील. अमू वैतागून म्हणाली आणि सरळ निघून गेली. अरे, अशी कशी काय ही मुलगी? आता इथे सर्व आहेत आणि ही रूममध्ये निघून गेली. शुभ्रा डोक्याला हात लावून म्हणाली, जाऊ दे ग, तिचं काहीतरी बिनसलंच आहे आज. मॉमला सांग ती भाईसोबत जेवणार आहे, म्हणजे मॉम जास्त प्रश्न नाही विचारणार. आदीने म्हटलं, हो ठीक आहे. शुभ्राने होकारात मान हलवली. इकडे शर्व अजून ऑफिसमध्येच होता. त्याचं त्याच्या सिनियर्ससोबत महत्त्वाचे डिस्कशन सुरू होतं. त्याचा मोबाईल सारखा ब्लिंक होत होता, पण त्याचं तिकडे लक्षच नव्हतं. अमू त्याला कॉल करून थकून तशीच बेडला डोके टेकवून बसली. दिवसभराची दगदग, त्यात भरपूर रडणं, यामुळे तिला तसंच बसल्या बसल्या झोप लागून गेली. इकडे शर्वची मीटिंग संपली तसं तर घरी यायला निघाला. त्याने मोबाईल न बघताच खिशात ठेवला आणि उशीर झाला असल्याने घाईतच निघाला. शर्व काही वेळातच घरी आला. घर अगदी शांत होतं. त्यानेही काही आवाज न करता रूममध्येच जाणं पसंत केलं. अमूच्या चिडचिड करण्याचं नेमकं कारण काय आहे? कळेलच लवकर. सोबत रहा आणि वाचत रहा वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.